परमार्थाच्या वाटेवर चालताना जसा सत्संग म्हणजे साधूंची संगत आवश्यक असते, तसाच कुसंग जो आहे, दुर्धनांची संगत जी आहे ती टाळणेही गरजेचे असते. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून अशा लोकांची लक्षणे सांगत आहे, ज्यांच्यापासून लांब राहणेच हिताचे आहे, ज्यांच्या शब्दाला किंमत नाही आणि ज्यांचे मन स्थिर नाही. अशा लोकांचा प्रभाव आपल्या साधनेवर कसा होतो याचे वर्णन येथे आले आहे. शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर. येथे शब्दाला धीर नाही याचा अर्थ असा की जो मनुष्य बोलतो एक आणि करतो दुसरेच, ज्याच्या शब्दावर विश्वास ठेवता येत नाही, किंवा जो संकटाच्या वेळी आपल्या शब्दाला काय जागत नाही. त्याची बुद्धी कशी आहे? अस्थिर आहे. बरं का, जयाची बुद्धी नाही स्थिर. ज्याची बुद्धी चंचल आहे, जो सतत विचारांच्या मागे धावतो आणि ज्याचा स्वतःच्या निर्णयावर ठाम विश्वास नाही. अस्थिर बुद्धीचा माणूस कधीही परमार्थात किंवा प्रपंचात यशस्वी होऊ शकत नाही. मला सांगा, एखाद्या माकडाला तुम्ही घरी आणला आणि बाबा तू ह्या खोलीमध्ये याच ठिकाणी याच आसनावरती बसून राहा, मी तुझ्यासाठी भोजन घेऊन येतो. अहो, जे माकड एका झाडावर बसल्यानंतर एका झाडावर एका फांदीवर जास्त वेळ राहत नाही, ते फांदी बदलत राहतं, झाड बदलत राहतं, जागा बदलत राहतं. त्याचप्रमाणे ज्यांची बुद्धी कशी आहे? अस्थिर आहे. त्यांच्या शब्दांवरती विश्वास ठेवता येणार नाही. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात, शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर. साधूचे लक्षण कसं आहे? निश्चयाचे बळ हे असते. साधू म्हणजे काय? आपल्या शब्दावरती, आपल्या शब्दाला जागणार आहे, आपल्या शब्दांना पाळणार आहे, स्थिर आहे. आणि दुर्जनाचं लक्षण काय? अस्थिरता. ज्याचे मन स्थिर नाही, तो कधीही देवाचे चिंतन करू शकत नाही. देवाची भक्ती करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी आपलं मन जे आहे स्थिर असावं लागतं. आणि ज्याची बुद्धी स्थिर नाही, तो काय? तो या ठिकाणी भक्ती करू शकत नाही, परमार्थ करू शकत नाही, देवाचे चिंतन करू शकत नाही. त्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन. तुकोबाराय म्हणतात, अशा लोकांचे तोंडही पाहू नये. का? कारण आपण ज्यांना पाहतो त्यांचे विचार नकळत आपल्या मनामध्ये घर करतात. घरामध्ये लहान मुलगा असेल, लहान मुलगा काय करतो? लहान जे बाळ आहे, नेमकं चालायला लागलं, बोलायला लागलं, ते काय करतं? अनुकरण करतं. आपण जे बोलतो, आपण जसं वागतो, आपण जे जे काही करतो त्याचं अनुकरण त्या ठिकाणी ते बाळ करत असतं. आपण सकाळी उठून लवकर स्नान करून त्या भगवंताच्या पुढं गाथा वाचत बसलं, पोथी वाचत बसलं, त्या भगवंताचं नामस्मरण करत बसलो, तर ते लेकरू सुद्धा, ते बाळ सुद्धा त्या ठिकाणी येऊन राम नाम घ्यायला सुरुवात करतात. हे काय होतं? हे संगतीचा असर आहे. या ठिकाणी खळा पंगती भोजन. खळ म्हणजे दुष्ट आणि दुष्ट किंवा नीच वृत्तीचा माणूस आहे खळ. अशा लोकांच्या पंक्तीत काय करू नये? बसून जेवण सुद्धा करू नये. शास्त्राप्रमाणे अन्नाचा परिणाम मनावर होत असतो. जैसा अन्न वैसा मन. जर आपण दुर्जनाचे अन्न खाल्ले तर त्याची वाईट प्रवृत्ती आपल्या बुद्धीत उतरते. माय माऊली हो, माऊल्यांनो, घरी जर जेवण बनवत असाल तर जेवण बनवताना कोणाला शिव्या घालू नका. जेवण बनवताना तुमचे विचार कसे पाहिजे? शुद्ध पाहिजे, शुद्ध विचार असले पाहिजे. कारण जसे आपले विचार आहेत तसं आपण जेवण बनवत जातो. म्हणजे काय?
सांगायचं एवढं की जेव्हा तुम्ही जेवण बनवता तेव्हा आपले विचार शुद्ध असले पाहिजे. भगवंताचं नामस्मरण करा बरं का. जेवण बनवताना पोळ्या लाटताय, भाजी बनवताय, भगवंताचं नामस्मरण करा. कारण जसं अन्न आहे तसं मन आपलं तयार होतं. आणि अन्न कसं तयार होतं? जसे आपले विचार आहेत. आपले विचार त्या अन्नामध्ये उतरत असतात. आपल्या विचारांना एक फ्रिक्वेन्सी असते बरं का. आणि ती फ्रिक्वेन्सी चांगली असली पाहिजे, चांगल्या विचारांची असली पाहिजे. माता भगिनींनो, जेव्हा तुम्ही जेवण बनवता तेव्हा एवढं मात्र लक्षात ठेवा की आपलं हे जेवण, आपण बनवलेलं हे जेवण जे आहे, आपला पती खाणार आहे, आपली मुलं खाणार आहेत आणि त्यांचे विचार सुद्धा माझ्यासारखे होतील. त्यामुळे जेवण बनवताना या ठिकाणी तुम्ही काय करा? चांगले विचार ठेवा. चांगल्या विचाराने भगवंताचं नामस्मरण करत करत या ठिकाणी जेवण बनवा. संतास जो निंदी, अधम लोभासाठी वंदी. जो मनुष्य खऱ्या संतांची निंदा करतो आणि त्यांच्यावर दोषारोप ठेवतो, तो अधम, तो नीच आहे. संतांची निंदा करणे हे सर्वात मोठे पाप मानले जाते. अधम लोभासाठी वंदी. असा माणूस कधी कधी लोकांच्या समोर संतांचे पाय धरतो किंवा त्यांची स्तुती करतो, पण त्यामागे त्याची भक्ती नसून काय असतंय? लोभ असतो. पैसे मिळवण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी जो देव आणि संतांचा वापर करतो तो खरा भक्त नसून दांभिक असतो. या ठिकाणी बरेच लोक आपला फायदा करून घेण्यासाठी आपल्या पाया सुद्धा पडतात. आता मी नाव सांगणार नाही, नाव घेणार नाही, कारण या ठिकाणी स्वतःचा फायदा बघणारे भरपूर असे लोक आहेत. तुका म्हणे पोटी भाव अनेक जया होटी. पोटी म्हणजे मनात आणि होटी म्हणजे ओठावर. ज्याच्या मनात वेगळाच विचार चाललेला असतो आणि तो वरवर गोड बोलत असतो, तो सर्वात काय आहे? धोकादायक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांचा अंतरात्मा खोटा असतो. परमार्थाचा भाव शुद्ध असणे महत्वाचे आहे. ओठात राम आणि मनात काम असलेला माणूस कधीही विठ्ठलाला प्रिय होत नाही. या अभंगाचा सारांश सांगायचा झाला तर हा अभंग आपल्याला सावधान राहण्याचा इशारा देतो. केवळ बाह्य रूपावरून माणसाची पारख करू नका, तर त्याचा शब्द आणि बुद्धीची स्थिरता पहा. तो कसा बोलतो, तो कसा वागतो याचा विचार करा. सज्जनांची संगत धरा, दांभिकपणा सोडा आणि जे मनात आहे तेच बोलण्यात ठेवा. अंतर्बाह्य शुद्धता हाच विठ्ठल भेटीचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे मनात जे आहे ते ओठावर राहू द्या आणि जे ओठावर आहे तेच मनामध्ये राहू द्या. आपला भाव नेहमी शुद्ध ठेवा, आचरण शुद्ध ठेवा आणि भगवंताची प्राप्ती या ठिकाणी तुम्हाला नक्कीच होईल.